वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुंबई कस्टम्समध्ये 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे. वेतन 19,000 ते 63,200 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. परीक्षा फी नाही. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. नेम अँड डेझिग्नेशन ऑफ आयडेंटिफाईंग ऑफिसर, द डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स, P&E section, New Custom House, Ballard Estate, Mumbai. Date, time and place of examination and test will be intimated to the candidate directly. परीक्षेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण हे उमेदवाराला डायरेक्टली कळवलं जाईल. डेझिग्नेशन ऑफ पोस्ट टू बी फिल्ड, स्टाफ कार ड्रायव्हर, ऑर्डिनरी ग्रेड, सेंट्रल सर्व्हिसेस, ग्रुप सी, नॉन गॅझेटेड, नॉन मिनिस्टरियल. तर पोस्टचं नाव आहे स्टाफ कार ड्रायव्हर, ऑर्डिनरी ग्रेड आहे. पे स्केल मिळणार आहे लेव्हल 2 नुसार 19,000 ते 63,200 रुपये ह्या रेंजमध्ये. प्लेस ऑफ वर्क मुंबई असणार आहे. नोकरीचं ठिकाण हे मुंबई असेल. नंबर ऑफ पोस्ट टू बी फिल्ड 28 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये जनरल 13, ओबीसी 7, एससी साठी 4 जागा आहेत, एसटी साठी 2 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 2 जागा उपलब्ध आहेत. इसेन्शियल क्वालिफिकेशन, पोजेशन ऑफ अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर मोटर कार्स. मोटर कार्स चालवण्याचं ड्रायव्हिंग लायसन्स उमेदवाराकडे असलं पाहिजे. नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम, द कॅन्डिडेट शुड बी एबल टू रिमूव्ह मायनर डिफेक्ट्स इन व्हेकल. तसंच मोटर कारचं थोडंसं मेकॅनिझम सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. छोटे छोटे डिफेक्ट्स क्युअर करता आले पाहिजेत. एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग ऑफ मोटर कार फॉर ॲटलिस्ट 3 इयर्स अँड 10th क्लास पास फ्रॉम अ रेकॉग्नाइज बोर्ड ऑर इक्विव्हलंट. मोटर कार चालवण्याचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आणि 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. डिझायरेबल क्वालिफिकेशन 3 इयर्स सर्व्हिस ॲज होमगार्ड्स ऑर सिव्हिल व्हॉलंटियर्स. जर तुमच्याकडे 3 वर्षे होमगार्ड किंवा सिव्हिल व्हॉलंटियर म्हणून काम केल्याचा अनुभव असेल तर ते ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल. एज लिमिट फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट 18 ते 27 वर्ष. उमेदवाराचं वय हे 18 ते 27 वर्ष दरम्यान असावं. पिरियड ऑफ प्रोबेशन 2 इयर्स फॉर डायरेक्ट रिक्रूट. प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा असणार आहे. लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन 20/2/2024 ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू गो थ्रू द रिटर्न टेस्ट. रिटर्न टेस्ट होणार आहे. त्यानंतर फॉलोड बाय द ड्रायव्हिंग टेस्ट. जे विद्यार्थी रिटर्न टेस्ट क्लिअर करतील त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. अँड देअर नॉलेज अबाउट मोटर मेकॅनिझम ॲज पर द सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स. स्टाफ कार ड्रायव्हर्स ग्रुप सी पोस्ट रिक्रुटमेंट रूल्स 2017 विल बी टेस्टेड. वाहनाचं ज्ञान उमेदवाराला किती आहे ते देखील टेस्ट केलं जाणार आहे. जनरल कंडिशन, द एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मस्ट कंटेन पिरियड अँड डेट्स, नेम ऑफ द पोस्ट हेल्ड अँड नेचर ऑफ द वर्क डन. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर त्यामध्ये पिरियड मेन्शन केलेला असावा की किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे. त्यानंतर पोस्टचं नाव असावं, कोणत्या पदावर तुम्ही काम केलेलं आहे, तसेच नेचर ऑफ वर्क, कोणत्या स्वरूपाचं काम तुम्ही केलेलं आहे ह्या गोष्टी क्लिअर मेन्शन केलेल्या असाव्या. द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी बेस्ड ऑन रिटन एक्झामिनेशन, मल्टीलिंग्युअल, इंग्लिश, हिंदी, लोकल स्टेट लँग्वेज, and followed by the driving test and their knowledge of motor mechanism as per the central board excise and customs. Written examination इंग्लिश, हिंदी किंवा लोकल स्टेट लँग्वेजमध्ये देता येणार आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्यामुळे मराठी भाषेमध्ये देखील तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. ॲप्लिकेशन मस्ट बी साइन्ड बाय द कॅन्डिडेट अँड अकॉम्पनीड विथ. ॲप्लिकेशनवरती कॅन्डिडेटनी सही करायची आहे. त्यानंतर फोटोकॉपीज ऑफ द फॉलोइंग सर्टिफिकेट सेल्फ अटेस्टेड बाय द कॅन्डिडेट. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मसोबत तुम्हाला झेरॉक्स कॉपीज पाठवायच्या आहेत आणि त्या झेरॉक्स कॉपीजवर स्वतःची सही करायची आहे. तर एज प्रूफची झेरॉक्स कॉपी पाठवायची आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, 10वीचं सर्टिफिकेट, मार्कलिस्ट, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर त्याची झेरॉक्स कॉपी, ड्रायव्हिंग लायसन्स एक्स्ट्रा फोटोकॉपी. ड्रायव्हिंग लायसन्सच्या 2 फोटोकॉपीज पाठवायच्या आहेत म्हणजे झेरॉक्स कॉपीज पाठवायच्या आहेत. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट issued by the competent authority in the prescribed format for applicant to post under the Government of India.
जर तुम्हाला कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला शासकीय नियमाप्रमाणे जे सर्टिफिकेट आहे कास्ट कॅटेगरीचं त्याची झेरॉक्स कॉपी फॉर्मसोबत पाठवायची आहे. 2 photocopies of passport size photographs self attested by the candidate. 2 पासपोर्ट साइज फोटोग्राफच्या कॉपीज पाठवायच्या आहेत. त्या सेल्फ अटेस्टेड असाव्या. वन शुड बी पेस्टेड ऑन द ॲप्लिकेशन. एक फोटोग्राफ तुम्ही ॲप्लिकेशनवर चिटकवायचा आहे अँड अदर शुड बी अटॅच्ड विथ द ॲप्लिकेशन फॉर्म. आणि दुसरा फोटोग्राफ हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मसोबत अटॅच करून पाठवायचा आहे. त्यावरती देखील सही करायची आहे. नो TA विल बी पेड फॉर द रिटन एक्झामिनेशन अँड अदर टेस्ट. जे उमेदवार रिटन एक्झामिनेशन देतील त्यांना कोणताही TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजेच प्रवास भत्ता दिला जाणार नाही. कॅन्डिडेट्स विथ हायर क्वालिफिकेशन मे ऑल्सो अप्लाय. जे विद्यार्थी 10वीच्या पुढे शिकलेले आहेत असे विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ रिटन एक्झामिनेशन फॉलोड बाय द ड्रायव्हिंग टेस्ट अँड देअर नॉलेज अबाउट मोटर मेकॅनिझम विच विल बी कंडक्टेड बाय द ड्युली कॉन्स्टिट्यूटेड कमिटी. एक्झामिनेशनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या शासकीय नियमाप्रमाणे फॉलो केल्या जातील. However, if the number of applications received is large, then the appointing authority reserves the right to lay down any criteria for purpose of shortlisting of the candidate for selection test. ॲप्लिकेशन जर खूप मोठ्या प्रमाणात आले तर यामध्ये आणखी टेस्टमध्ये काही ॲडिशन्स केले जातील. तर सिलेक्शन क्रायटेरिया थोडा चेंज होऊ शकतो. तर तुमचं ॲप्लिकेशन हे कंप्लीट असावं. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असतील किंवा अनसाइन्ड असतील, अपूर्ण भरलेले ॲप्लिकेशन किंवा सही न केलेले ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाहीत, ते रिजेक्ट केले जातील. Mere submission of application will not confer the right on the applicant to be called for written test. ॲप्लिकेशन सबमिट केलंय याचा अर्थ तुम्हाला रिटर्न टेस्टसाठी बोलवलंच जाईल असं नाही, कारण त्यामध्ये देखील शॉर्ट लिस्टिंग होणार आहे. द ऑफिस रिझर्व्ह द राईट टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द नंबर ऑफ पोस्ट अकॉर्डिंग टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स. दिलेल्या पोस्ट ह्या संख्येने ऑफिसच्या गरजेप्रमाणे कमी किंवा जास्त होऊ शकतात. The application forms complete in all respect must reach on or before 20/2/2024. 20/2/2024 या डेटच्या अगोदर ॲप्लिकेशन ऑफिसमध्ये पोहोचणं आवश्यक आहे. बाय ऑर्डिनरी पोस्ट और स्पीड पोस्ट ओनली. साध्या पोस्टाने तुम्ही ॲप्लिकेशन पाठवू शकता किंवा स्पीड पोस्टने देखील पाठवू शकता. ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर द क्लोजिंग डेट और इनकम्प्लीट और एनी रिस्पेक्ट शॅल बी समरीली रिजेक्टेड. No communication in respect of rejected forms shall be entertained. तर इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असतील किंवा क्लोजिंग डेट 20 तारखेनंतर आलेले ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाहीत किंवा इनकम्प्लीट ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाहीत. दिस ऑफिस शॅल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी पोस्टल डिलीज. तर ऑफिस यासाठी जबाबदार असणार नाही असं ते म्हणतायत. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी लगेच अर्ज करायचा आहे. Candidate should note that only the date of birth as recorded in the matriculation, secondary examination certificate or an equivalent examination will be accepted and no subsequent request for change will be considered or granted. 10वीच्या सर्टिफिकेटवर जी डेट ऑफ बर्थ असेल तीच ग्राह्य धरली जाईल. The decision of the appointment authority in all respect relating to eligibility, acceptance or rejection of the applications, penalty for false information, mode of selection, conduct of examination, test will be final and no inquiry correspondence will be entertained in this regard. अपॉइंटमेंट ऑथॉरिटीचा निर्णय हा फायनल असेल आणि तो उमेदवारांवर बंधनकारक आहे. प्रोफॉर्मा ऑफ ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अप्लाय करायचा आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिला जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे. डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स, पर्सनल अँड इस्टॅब्लिशमेंट, ऑफिस ऑफ द प्री चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बिलाड इस्टेट, मुंबई. इथे फोटो चिटकवायचा आहे. पासपोर्ट साईज कलर्ड फोटोग्राफ हा लेटेस्ट असावा, 3 महिन्यापूर्वीचा नसावा. जो पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफचं बॅकग्राऊंड जे आहे ते नेहमी व्हाईट ठेवायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर, ऑर्डिनरी ग्रेड, जनरल, सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप सी, नॉन गॅझेटेड, नॉन मिनिस्टरियल. या ठिकाणी फुल नेम इन ब्लॉक लेटर, कॅपिटल लेटरमध्ये फुल नेम लिहायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख टाकायची आहे. क्वालिफिकेशन 10वी मागितलेलं आहे, त्यामुळे 10वी किंवा 12वी तुमचं झालेलं असेल तर इथे तुम्ही आपलं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. इयर ऑफ पासिंग द क्वालिफाईंग एक्झाम अँड बोर्ड, ज्या वर्षी तुम्ही परीक्षा पास झालेले आहात ते वर्ष टाकायचं आहे. कॅटेगरी
जनरल, SC, ST, OBC, EWS या ठिकाणी कॅटेगरी लिहायची आहे. ॲड्रेस फॉर कॉरस्पॉन्डन्स कम्युनिकेशन विथ पिन कोड. पत्रव्यवहाराचा पत्ता इथे टाकायचा आहे. पिन कोड देखील लिहायचा आहे. परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस विथ पिन कोड, जो तुमचा परमनंट राहण्याचा पत्ता आहे तो इथे टाकायचा आहे. हे दोन्हीही ॲड्रेस जर सेम असतील तरीही परत इथे तोच ॲड्रेस टाकायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन. नंबर ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स अँड डेट ऑफ इश्यू. लायसन्स कॉपी एन्क्लोज शुड मॅच विथ द डिटेल्स अँड देअर रिन्युअल्स. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असतील, किती आहेत ते लिहायचं आहे. डेट ऑफ इश्यू, कधी तुम्हाला ते मिळालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काही तुम्ही रिन्युअल्स केले असतील त्या सगळ्या डेट्स टाकायच्या आहेत आणि त्याचे झेरॉक्स कॉपीज देखील पाठवायचे आहे. या ठिकाणी ज्या डेट्स तुम्ही लिहिणार आहात त्या डेट्स आणि झेरॉक्स कॉपीवरच्या डेट्स सेम असल्या पाहिजेत. आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. पॅन कार्ड नंबर लिहायचा आहे. प्रिव्हियस एक्सपिरियन्स पिरियड फ्रॉम इयर टू इयर. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर इथे इयर्स लिहायचे आहे. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते वर्ष लिहायचे आहेत. त्यानंतर फोन नंबर, मोबाईल नंबर लिहायचा आहे. ईमेल ID लिहायचा आहे. होमगार्ड सर्व्हिस जर तुम्ही केलेली असेल त्याविषयीचे डिटेल्स इथे लिहायचे आहेत. एनी अदर रेलेव्हंट इन्फॉर्मेशन, आणि तुमच्याकडे काही ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल, जास्तीचं क्वालिफिकेशन असेल त्याविषयीचे डिटेल्स इथे लिहायचे आहेत. डेट आणि प्लेस. त्यानंतर इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इथे सही करायची आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. 10वी पास विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. फक्त तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. सरकारी नोकरी आहे, त्यामुळे उमेदवारांना ड्रायव्हिंगची आवड आहे आणि ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे अशा उमेदवारांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, आज अतिशय वेगळी अशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर जे उमेदवार पुणे किंवा पुणेच्या आसपासच्या एरियामध्ये राहतात त्यांच्यासाठी अतिशय आनंददायी अशी संधी चालून आलेली आहे. हॅपी थॉट्स डे या निमित्ताने सरश्रींना प्रत्यक्ष ऐकण्याचा सुंदरसा मौका अवेलेबल झालेला आहे. हे रिट्रीटचं नाव आहे असली आनंद का फोन नंबर कैसे प्राप्त करे, हाऊ टू ब्लॉक इनकमिंग कॉल्स फ्रॉम वरी अँड टेन्शन. येत्या रविवारी म्हणजे 28 जानेवारीला हा प्रोग्राम होणार आहे. दुपारी 1 ते 3:30 या वेळेत हा प्रोग्राम होणार आहे आणि 12:45ला रिपोर्टिंग असणार आहे. तर हा कार्यक्रम कुठे होणार आहे? मनन आश्रम पुणे येथे होणार आहे. मनन आश्रम सर्वे नंबर 43, सनस नगर, नांदोशी गाव, किरकेटवाडी फाटा, सिंहगड रोड, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तर जे उमेदवार पुणे आणि त्याच्या आसपासच्या एरियात राहतात त्यांनी ह्या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा, कारण तुम्हाला असले आनंद मिळविण्यासाठीचा फोन नंबर मिळणार आहे. जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभरात राहतात त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ऑनलाईन असणार आहे आणि हा कार्यक्रम YouTube, Facebook आणि Instagramवर लाईव्ह होणार आहे. ह्या कार्यक्रमाची लिंक तुम्हाला त्या दिवशी टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल. तर हा कार्यक्रम जरूर अटेंड करा. धन्यवाद.